आजची डिश आहे आपण 5 मिनिटमध्ये तयार होणार या पद्धतीने डिश बनवत आहे आणि लवकर बनणार। पालक छान स्वच्छ धुवून टाकूया। 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून टाकलेली पालकला बारीक याच्यामध्ये कापून घेऊया। मिक्सरचं पॉट घेऊया, मिक्सरमध्ये पालक घेऊया, यामध्ये टाकूया रवा, 1 वाटी रवा टाकलेला आहे। पोहा खायच्या चम्मचने 1 चम्मच बेसन टाकलेला आहे। इथे तुम्ही दही असेल तर ताजे दहीचा वापर करू शकता, 1-2 चम्मच। यामध्ये 1 हिरवी मिरची टाकलेली आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। हिरवी मिरची 1-2 हिरवी मिरचीचा वापर करू शकता, मी इथे 1च हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे। आणि आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। छान अशी प्युरी बनवायची आहे, जेणेकरून पालक वगैरे सगळं बारीक व्हायला पाहिजे। बघा छान अशी प्युरी बनवून तयार आहे। या पद्धतीने प्युरी बनवून घ्यायची आहे। बघा खूप सोपी आहे ही रेसिपी बनवण्याकरिता आणि आपण सहज मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने खाण्यामध्ये देऊ शकतो आणि कलर दिसला तर मुलांना तर आवडतच असतं। आता यामध्ये आपण काही भाजीचा वगैरे वापर करूया। मी इथे कांदा, गाजर, चीजचा वापर करत आहे। यामध्ये टमाटर, शिमला मिरची याचा पण वापर करू शकता किंवा मुलांना जे पण आवडत असेल ते पण आपण इथे भाजीचा वापरू शकतो। आपण प्युरी बनवून घेतलेली होती, त्यामध्ये मीठ टाकूया। मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेले यामध्ये 1च चिमट मी बेकिंग सोडा टाकत आहे। फार जास्त नाही टाकायचा, 1च चिमट टाकलेला आहे। डोसा पॅन घेतलेला, आता आपण बॅटर तयार आहे, आपण डोसा बनवूया। छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे, छान असं पसरवून घेऊया बघा। आणि वरून छान असं शिजत आलं की यावर आपण कांदा, गाजर किसून घेतलेला आहे, गाजर टाकूया आणि चीज टाकूया। या पद्धतीने आपण लहान मुलांना खाण्याकरिता दिलं तर सहज मुलांना कोणती पण डिश आवडत असतं। आणि बघा वेगवेगळ्या पद्धतीने सहज आपण आपल्या घरी साहित्य असतं त्यापासून डिश बनवू शकतो। वरून शिजलेलं आहे, चीज टाकलेलं आहे, चीज वितळण्याकरिता बघा मी झाकून दिलेलं, बघा छान असं चीज मेल्ट झालेला आहे। आता आपण फोल्ड करून छान असा डोसा जो आहे तो काढून घेऊया। या पद्धतीने मी पुन्हा दुसरा पण डोसा बनवून दाखविणार आहे तुम्हाला। आहे ना बनवायला सोपी, तसेच खाण्याकरता खूप चविष्ट बनलेला आहे। नक्की बनवून बघा आणि 5 मिनिटमध्ये ही डिश बनवून तयार होतं। बघा छान असा डोसा बनलेला आहे। पालक डोसा बनवून तयार आहे। पुन्हा दुसरा डोसा बनवून घेत आहे मी। इथे डोसा तवा घ्यायचा, नवीन तवा असेल त्याला पाण्याने धुवायचं, नंतर तेल लावायचं, तेल पुसून घ्यायचं आणि त्यावर जे आपण पालक डोसाचं बॅटर बनवून घेतलेलं आहे पालकचं बॅटर टाकूया। आणि जुना असेल तर तेल टाकायचं आणि छान आपण पालकचं प्युरी बनवून घेतलेले आहे ते टाकूया आणि छान असे डोसे बनवून घेऊया। या पद्धतीने नक्की बनवून बघा, मुलांना खूप आवडणार। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब बनवून बघा। छान बनला असेल तर कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। सहज आपण कमी साहित्यामध्ये छान अशी डिश बनवून मुलांना देऊ शकतो। बाय बाय।